नमस्कार. वुमन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 29 तारखेला गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमा म्हटल्यानंतर गुरूंचा आदर, सत्कार आणि सन्मान हा आवश्यकच असतो. तर गुरुपौर्णिमेच्या अनुषंगाने शिक्षण समिती मनपा अमरावती सभापती प्रीतीताई रेवणे बनारसे यांच्या नेतृत्वामध्ये नुपूर डान्स अकॅडमी आणि मनपा यांच्या संयुक्त विद्यमानाने अतिशय सुंदर असा कार्यक्रम सांस्कृतिक भवनला संध्याकाळी 6 वाजतापासून सुरू होणार आहे आणि त्या कार्यक्रमाची काय विशेषता असेल हे आपण जाणून घेऊया प्रीतीताईकडनं. कारण गुरुपौर्णिमेचा हा मला तरी वाटतं की पहिलाच असा कार्यक्रम आहे की सभापती प्रीतीताई यांच्या नेतृत्वात होतो आहे. तर ताई काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल? सर्वात पहिले सर्व नागरिकांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि येत्या 30 जुलैला आपण गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम घेतो आहोत. 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि त्याच्या नंतरच्या संध्याकाळी आपण हा कार्यक्रम घेतो आहोत. शिक्षण सभापती म्हणून मी कायमच असं म्हणत आले आहे की सर्वांगीण विकासावर भर असला पाहिजे. शैक्षणिक विकासाबरोबरच कलागुणांना वाव मिळावा विद्यार्थ्यांच्या. त्यासाठी जे आपल्या अमरावतीचे कथ्थक डान्सर आहेत असे श्री प्रशांतजी मेश्राम यांच्या साधनेचा, कलेचा उपयोग आमच्या महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांनाही व्हावा म्हणून त्यांच्या नेतृत्वात, त्यांच्या प्रशिक्षणात शिकलेले आमची मुलं नृत्य सादरीकरण करणार आहेत. आणि महानगरपालिकेची सध्या व्यवस्था अशी बघता आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी वेगळे शिक्षक नेमू शकत नाही, म्हणून त्यांनी ऐच्छिक आमच्यामध्ये एक सहभाग नोंदवला आणि आमच्या विद्यार्थ्यांना त्यांनी ट्रेन केलं. आणि नुपूर डान्स अकॅडमीचेही विद्यार्थी असतील तर त्यामुळे कलागुणांना वाव देणं, कलेच्या क्षेत्रात एक प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी देणं आणि शिक्षण देणाऱ्या गुरु बरोबरच कलेची साधना करणाऱ्या गुरुचाही सन्मान करावा या उद्देशातनं आपण हा कार्यक्रम घेतो आहोत. विशेषत्वाने मला एक गोष्ट इथे नमूद करायची आहे. जसं आपण जनसंवाद, जनसंपर्क आणि जनतेचं एक सहकार्य महानगरपालिकेच्या शाळेच्या विकासासाठी घेतो आहोत, तर हे सहकार्य केवळ आर्थिक, बौद्धिक नसून ते कलात्मक पण असावं. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री प्रकाशजी मेश्राम यांच्या कलेचं एक आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांप्रती ते योगदान देत आहेत. त्यामुळे मी त्यांचे शतशः आभारी आहे. आणि त्यांच्या माध्यमातनं आणि तुमच्या माध्यमातनं समाजालाही असं मी आवाहन करेल की तुम्ही महानगरपालिकेच्या विकासासाठी आपलंही योगदान अशाच माध्यमातून देऊ शकता. धन्यवाद. धन्यवाद ताई. खरं तर गुरुपौर्णिमा आहे आणि प्रकाशजी मेश्राम सर यांच्या नेतृत्वात यांच्या मार्गदर्शनात अनेक कलावंत अमरावती शहराला घडलेले आहेत आणि आज अमरावतीच्या बाहेरही मोठ्या मोठ्या शहरात ते नाव कमवत आहे, अमरावतीचं नाव मोठं करत आहे. आणि खरं तर जर प्रकाशजी मेश्राम यांनी याची पहल केली नसती आणि स्वतःहून पुढे आले नसते तर कदाचित आज अमरावतीमध्ये प्रकाशजी मेश्राम सारखे नृत्य दिग्गज आणि असे गुरु आपल्याला मिळाले नसते. आणि खरं तर प्रकाशजी सरांचा जेवढंही आपण आभार मानायला पाहिजे तेवढं कमी आहे की त्यांनी मनपामधल्या लहान लहान मुलांना देखील आपल्यामध्ये सामावून घेतलं. अतिशय निशुल्क अशा याच्यामध्ये त्यांनी मुलांना प्रशिक्षण देऊन ते त्यांचे देखील गुरु झालेले आहेत. त्यांनी कदाचित अपेक्षाही केली नसेल की एवढ्या छान दिग्गज अशा कलाकारांकडनं ते सगळं हे शिक्षण घेतील. तर जाणून घेऊया प्रकाश सर यांचं मनोगत. नमस्कार, मी नृत्य दिग्दर्शक प्रकाश मेश्राम, नुपूर डान्स अकॅडमी संचालक. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही गुरुपौर्णिमा महोत्सव सादर करतो आहे. तर सांगण्याचं तात्पर्य एवढं की यावर्षी आम्ही मोठ्या प्रमाणात करतो आहे. आम्ही दरवर्षी विद्यार्थ्यांना गुरुचं महत्त्व आणि आपली संस्कृती याच्याबद्दल नेहमी मार्गदर्शन करत आलेलो आहोत. पण हळूहळू या कार्यक्रमाला आम्ही सांस्कृतिक एक वेगळा स्वरूप दिलं गेलं. म्हणजे भारतीय लोकनृत्य असो, शास्त्रीय लोकनृत्य असो, शास्त्रीय नृत्यांचे वेगवेगळे प्रकार आणि लोकनृत्याचे वेगवेगळे प्रकार असे शिकवता शिकवता आम्हाला असं वाटलं की आपण हे अशा विद्यार्थ्यांना शिकवायला पाहिजे ज्यांना कोणी मार्गदर्शन नाही आहे. तर सध्या परिस्थिती अशी आहे की सगळीकडे वेस्टर्न कल्चरचं खूप प्रचलित झालेलं आहे. रील्स आणि सगळं सगळं हे विद्यार्थ्यांना त्यांच्या माइंडवर, त्यांच्या मनावर तर त्याचा प्रभाव पडतो असं मला वाटते. कारण की पूर्वी ज्यावेळेस आम्ही विद्यार्थी दशेत होतो त्यावेळेस आम्ही आमच्या गुरुकडून जे शिक्षण घेतलेलं, गुरु काय असतं, गुरुचं महत्त्व काय आहे, हे आताच्या विद्यार्थ्यांना नाही आहे त्याचं महत्त्व. त्याच्यामुळे आम्ही या
गुरुपौर्णिमेचाच एक सुंदर प्रसंग घेऊन, चांगला प्रसंग घेऊन दरवर्षी आम्ही या कार्यक्रमाला एक सांस्कृतिक आणि आपल्या गुरुबद्दल विद्यार्थ्यांना काय आदर असायला पाहिजे, काय सन्मान असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आम्ही आता काही वर्षापासून चालवतात. पण यावर्षी मोठ्या प्रमाणात आम्ही मनपासोबत, त्यांच्या विद्यार्थ्यांसोबत कार्य करत आहोत. गेल्या काही दिवसापासून आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना भारतीय लोकनृत्याचे शिक्षण देतो आहोत आणि भारतातले अनेक वेगवेगळ्या राज्यातील, फक्त महाराष्ट्रच नव्हे तर राजस्थान, गुजरात अशा अनेक राज्यातील लोकनृत्य आम्ही यांना शिकवलेले आहे विद्यार्थ्यांना. तर माझी मनापासून इच्छा आहे, की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला यावं आणि प्रीतीताईंनी आम्हाला सपोर्ट केला, साहू मॅडमनी. तर धन्यवाद मॅम. असंच सहकार्य नंतर पण राहो. धन्यवाद.